नमस्कार मित्रांनो, आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आपल्याला थोड्या वेळात आता मालेगावला जायचंय. कारण माल खूप संपलेला आहे. पण शॉर्ट लिस्ट काढलेली आहे मेडिकलसाठी. तर मग आपल्याला जे जे औषधं लागणार आहेत ते आपण थोड्याच वेळात डिस्ट्रीब्युटरला कॉल करणार आहोत. तर मित्रांनो, आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. आता आपण मेडिकलवरनं आता घरी जाते जेवण करण्यासाठी. घरी जात असताना इकडे पाहिलं तर काय भाऊ लखन भाऊचं काहीतरी चालू होतं. त्यांचं चालू द्या भाऊ, चला आपण पुढे आपल्याला आहे ना गाडी घ्यायची होती. मग काय गाडीवरती बसलो आणि मग काय निघालो भाऊ दन खना करत तर डायरेक्ट समृद्धी महामार्गाने. आणि पाहू शकता मित्रांनो, रस्ता पूर्ण खराब आहे, तरी पण ह्याच रस्त्याने आपल्याला रोज येणं जाणं करावं लागतं. तर मित्रांनो, मी आता घरी जाते जेवण करण्यासाठी आणि आमच्या घराकडचा रस्ता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पूर्ण खराब रस्ता आहे, तरी पण आपल्याला रोज येणं जाणं करावंच लागतं. तर मित्रांनो, पाहू शकता आपलं घर आलेलं आहे. फायनली मित्रांनो, मी आता घरी पोचलेलो आहे. आता आपल्याला जेवण करायचंय आणि पाहू शकता मित्रांनो, घरी आल्यानंतर पाहिलं तर काय भाऊ, माझ्या विवेकची आंघोळ चालू होती आणि तो पाना कसा करतोय पा. विवेक, चला तर मित्रांनो या जेवण करायला. चवळीच्या शेंगा आहे एकदम प्रकार. मित्रांनो, जेवण वगैरे करून आलो गावच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला मग डायरेक्ट जायचंय मालेगावला. मग काय भाऊ, चाललो ना भाऊ दन खन करत डायरेक्ट मालेगाव. खूप भारी वाटतंय मित्रांनो मालेगावला जाण्यासाठी. वातावरण पण खूप छान आहे आणि इकडं पुढे येऊन आपल्याला भेटले भाऊ आपले गोकुळ मामा. मग काय त्यांना लिफ्ट वगैरे दिली, त्यांना सुभासवाडीला सोडलं. त्यांना आहे ना दळण दळायचं होतं, त्यांना सोडून आलो भाऊ परत इकडे डायरेक्ट मालेगावला रावळगाव नाक्यावर. आणि रावळगाव नाक्यावरती आल्यानंतर पाहू शकता मित्रांनो, भरपूर गाड्या आणि बॅनर काय लागलेले असतात ते सर्व. मग काय तिथून आलो भाऊ डायरेक्ट आपल्याला जायचं होतं सटाणा नाक्यावरती. हा जो रोड दिसतोय ना मित्रांनो, हा MSG कॉलेज जवळ जातो, म्हणजेच आपलं एकात्मता चौक. त्याला आहे ना आपण खेड्यांमधून आलेल्या सर्व मुला मुलींचे माहेरघर सुद्धा समजू शकतो. कारण सगळेच तिथं बसतात, आनंदाने खेळतात, राहतात. कॉलेजच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकतो मित्रांनो, एकदम झकास आहे. हे मालेगावचं सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो. इथे आजूबाजूच्या एकही असा मुलगा नसेल की या कॉलेजमध्ये तो आला नसेल. पाहू शकता मित्रांनो, MSG कॉलेज जवळ किती गर्दी असते. कॉलेज स्टॉप वरून आलो भाऊ डायरेक्ट इकडे सटाणा नाक्यावरती. आणि सटाणा नाक्यावरती आल्यानंतर आपल्याला जायचं होतं मोसम पूलकडे. कुठे तर आपल्याला जायचं होतं पशुपक्षी या मेडिकल वरती औषधे घेण्यासाठी. मग काय मित्रांनो, पशुपक्षी वरती गेलो आणि तिथं आपण ऑर्डर पहिलेच देऊन ठेवली होती. मग त्यांनी माल काढून ठेवला होता. मग काय माल वगैरे उचलून आलो भाऊ परत इकडे डायरेक्ट आपल्याला विवेकसाठी चिक्कू घ्यायचे होते. मग त्याला चिक्कू वगैरे घेतला, आलो परत मी डायरेक्ट इकडे गायत्री मेडिकल एजन्सीवरती. मग काय तिथं गेल्यानंतर त्यांनी पण माल वगैरे काढून ठेवला होता, माल घेतला. परत चाललो भाऊ मी दन खन करत डायरेक्ट इकडे सोयगाव मार्केटला. मग काय सोयगाव मार्केटला पण तिकडे पण माल घ्यायचा होता. काय तिथं गेलो, मग त्यांना ऑर्डर वगैरे दिली, त्यांनी पण लगेच माल आपल्याला काढून दिला आणि मीटिंग आलो भाऊ इकडे घराकडे. पाहू शकता मित्रांनो, आपली गाडी पूर्ण फुल झालेली आहे. आता सोयगाव मार्केटमधून आता आलो भाऊ डायरेक्ट इकडे कंकराळ्या रोडला. घरी जाण्या अगोदर आहे ना भाऊ इकडं मालेगाव जनरेकवरती आपलं काम होतं. आणि मग काय मालेगाव जनरेकवरती गेलो आणि कुणाल भाऊ होता, आपल्याकडे लक्ष बी नव्हतं भाऊ. मग काय मित्रांनो, तिथलं काम वगैरे झालं, आलो भाऊ इकडे डायरेक्ट वजिरखेडाला. आणि वजिरखेडाला पुढे गेल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट आपल्याला तिथं मोक्षगंगा ही नदी दिसते, म्हणजेच आपली मोसम नदी. चला तर मित्रांनो, मोसम नदीचं तुम्हाला मी खरं सौंदर्य दाखवतो. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहो वजीरखेड्याच्या पुढे. आणि वजीरखेड्याच्या पुढे आल्यानंतर आपली मोसम नदी पाहू शकता मित्रांनो, कसा व्ह्यू तयार होतो, एकदम झकास. तर मग
मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्ह्यू कमेंट करून नक्की सांगा। तर मग मित्रांनो मी नयनरम्य दृश्य पाहून आलो परत मी घरी। मग काय घरी थोडा चहा पाणी केला आणि आलो परत मेडिकलवरती। आणि मेडिकलवरती आल्यानंतर थोडासा माल वगैरे जो आपण आणलेला होता तो व्यवस्थितरित्या लावून दिला। परत मग इकडे संध्याकाळी ही गर्दी कशाची होती त्यांनाच माहिती भाऊ, पण मग तुम्ही एवढा व्हिडिओ पाहिलाच आहे, मग आता सबस्क्राईब करून घ्या तुम्ही। तर मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।